इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना मीच फोन केला होता अशी कबुली प्रशांत कोरटकरने दिल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। पोलिसांनी मध्यरात्री 5 तास केलेल्या चौकशीमध्ये महत्त्वाच्या बाबी समोर आल्याची माहिती आहे। मोबाईलमधला डेटा स्वतःच डिलीट केल्याचं प्रशांत कोरटकरने मान्य केलंय अशी ही माहिती समोर येते। अटक टाळण्यासाठी हैदराबाद मार्गे चेन्नईला जाण्याच्या तयारीत होता अशी कबुलीही त्याने दिली आहे। आज दिवसभर त्याची पुन्हा कसून चौकशी होणार आहे आणि उद्या त्याची पोलीस कोठडी संपते। विजय केसरकर आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देईल। विजय, कालच्या चौकशीमधून काय खुलासे प्रशांत कोरटकरने केले, काय माहिती समोर आली आहे? प्रशांत कोरटकरने दिलेल्या धमकी प्रकरणी एक महत्त्वाची अपडेट आहे ती समोर येते। सूत्रांनी जी माहिती दिली त्या माहितीनुसार इंद्रजित सावंत यांना मीच फोन केला होता आणि माझ्या मोबाईल मधला जो डेटा आहे तो देखील मी डिलीट केला, अशा पद्धतीची कबुली प्रशांत कोरटकरने दिल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। काल फॉरेन्सिकच्या टीमनं जवळपास 4 ते 5 तास या ठिकाणी आवाजाचे नमुने आहेत ते प्रशांत कोरटकरच्या घेतले। त्याचा अहवाल आहे तो आणखी 4 ते 5 दिवसांनी येऊ शकतो, कारण जो सगळा संवाद झालेला आहे त्या संवादाच्या प्रत्येक शब्दाचा या ठिकाणी विश्लेषण ही फॉरेन्सिकची टीम माहिती करणार आहे। कारण याच्या आधीच इंद्रजित सावंत यांच्या देखील आवाजाचे नमुने आहेत ते घेतलेले आहेत आणि आता प्रशांत कोरटकरच्या आवाजाचे नमुने घेतलेत। उद्या प्रशांत कोरटकरची जी पोलीस कोठडी आहे ती संपणार आहे। काल जवळपास 5 ते 6 तास खास करून रात्रीच्या वेळी ही सगळी तपासणी आहे ती चौकशी आहे ती पोलीस करत आहेत। कुठे गेला होता, कुणाची मदत घेतली, कोणत्या ठिकाणी राहिला, किती दिवस राहिला, ही सगळी माहिती आहे ती पोलीस त्याच्याकडून घेत आहेत आणि या दरम्यान कुणी कुणी मदत केली याची देखील माहिती पोलीस घेत आहेत, कारण ती माहिती खूप महत्त्वाची असणार आहे। कारण 1 महिना पोलिसांना गुंगारा हात प्रशांत कोरटकर देत होता। त्यामुळे या महिन्याभराची टाइमलाईन पोलीस तपासून पाहतील। विजय, विनंती सोबत रहा। राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी सध्या आपल्या सोबत आहेत। मिटकरीजी, जे दावे प्रशांत कोरटकरने केलेले होते फोन हॅक झाल्याचे वगैरे ते सगळे खोटे ठरतायत। इंद्रजित सावंतांना आपणच फोन केला होता, माहिती आपणच डिलीट केली होती असं त्यानं कबूल केलंय। पुढे कारवाईची काय अपेक्षा आहे? जर आरोपीने हे सर्व गुन्हे कबूल केले असतील, कारण आरोपी हा साधा आरोपी नाही आहे। आज जरी तुम्हाला वाटत असेल की त्याने पत्रकारिता केली किंवा त्याच्या गाड्या वगैरे पण हा फार सोफिस्टिकेटेड किंवा सोबर असेल असं काय नाही, तो मुळातच क्रिमिनल माइंडचा आहे। 1 महिना जर त्याने पोलिसाला गुंगारा दिला आणि सुरुवातीला तो काय म्हणत होता की इंद्रजित सावंतांना जी काही धमकी दिली तो माझा आवाजच नाही, नंतर पोलिसांकडून ते सिद्ध झालं की हा याचा आवाज आहे। आणि आता पोलीस कस्टडीमध्ये पोलीस तपासामध्ये जर त्यांनी कबूल केलं असेल तर तो जे काही शब्द तो बोललाय ना ते शब्द फार भयंकर आहेत, ते महाराष्ट्राचा अवमान करणार आहेत। त्यामुळे आम्हाला अशी अपेक्षा आहे की त्याची पोलीस कस्टडी वाढून भेटली पाहिजे आणि त्याच्यावर जे काही गुन्हे दाखल झालेले आहेत ते 3 वर्षाच्या आतील शिक्षेचे गुन्हे आहेत। त्यामुळे त्याच्यावर अतिरिक्त गुन्हे दाखल करून देशद्रोहाचा खटला कोरटकरवर चालला पाहिजे आणि सरकार निश्चितच 1 महिन्यामध्ये जे काही तो कोणाच्या लोकेशन मध्ये होता, त्यांनी काय काय केलं, तो कुठं कुठं थांबला, त्याला कोणी कोणी मदत केली, मी जे नागपूर पोलिसांमधल्या काही पोलिसांवर शंका व्यक्त केली होती ते सुद्धा पोलिसांची नावं आता पुढे येत आहेत। त्यामुळे त्यांची पण चौकशी झाली पाहिजे आणि या कोरटकरवर, या नराधमावर आणि सोबतच राहुल सोलापूरकर सुद्धा, त्या दोघांवर सुद्धा देशद्रोहाचे खटले चालले पाहिजे अशी अपेक्षा आम्हाला सरकारकडून, सरकारमध्ये असताना मी मुख्यमंत्र्यांना जसं काल पत्र दिलेलं आहे, परत मी याचा पाठपुरावा करेल। पण तुर्तास प्रशांत कोरटकरने जे गुन्हे कबूल केले हे म्हणजे तो जे कबूल केलं म्हणजे ही इज व्हेरी सिरियस मॅटर। हे मॅटर खूप सिरियस झालेलं आहे आता। अशा प्रकारे कोणी जर शिवरायांबद्दल बोलून घेत असेल आणि त्याला महाराष्ट्रातलं सरकार काही माफ करणार नाही, त्याची कस्टडी वाढून द्यावी आणि त्याच्या देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा। ठीक आहे मिटकरीजी, आभार आपले सविस्तर प्रतिक्रिया दिलीत एबीपी माझाला त्याबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।